पुणे जिल्ह्यातील यवत परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून एका शेतकऱ्यावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला आहे। नमस्कार, महाराष्ट्र जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत। पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत परिसरात एका पाळीव कुत्र्यामुळे झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले। कुत्र्याने फुलांच्या झाडाचे नुकसान केल्याचे सांगायला गेलेल्या पती पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। एकावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहेत। यवत येथील दोरगेवाडी भागात ही खळबळजनक घटना घडली आहे। फिर्यादी माधुरी दिवेकर यांच्या शेतातील फुलांच्या झाडाचे आरोपीच्या कुत्र्याने नुकसान केलं होतं। कुत्र्यावर नीट लक्ष ठेवा असं सांगण्यासाठी माधुरी दिवेकर या आरोपीकडे गेल्या असताना आरोपी शुभम दिवेकर आणि पुष्पा दिवेकर यांनी त्यांना शिवीगाळ केली। शुभम याने त्याच्या शेतीचे किती नुकसान झाले आहे ते मी भरून देतो असे म्हणत फिर्यादी आणि त्यांच्या पतीला मारहाण केली। हा वाद एवढ्यावरच थांबला नाही तर आरोपी शुभमने खिशातून लोखंडी चाकू काढून तुला आज मारूनच टाकतो अशी धमकी दिली। विजय दिवेकर यांच्या पोटावर आणि पाठीवर त्याने चाकूने वार केले। या हल्ल्यात विजय दिवेकर गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी यवत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड यांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। किरकोळ वादातून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।